धाराशिव तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे। ड्रग्ज प्रकरणातील 14 आरोपी कारागृहामध्ये तर 21 आरोपी अद्यापही फरारच आहे। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये तब्बल 2 महिन्यानंतर आज कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये एकूण 35 आरोपी निष्पन्न झाले असून यातील 14 आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना मोठं यश आलेलं आहे। तर पोलिसांनी 21 संशयित आरोपी केलेल्यांपैकी 21 आरोपी अद्यापही बेपत्ता आहेत। तर गुन्हा दाखल झाल्यानंतर 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक आहे। आज 60 दिवस होत असून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। तर 14 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री तामलवाडी टोलनाका परिसरामध्ये पोलिसांनी 45 ग्रॅम ड्रग्ज तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ड्रग्जचं मोठं रॅकेट उघडकीस आलं। या प्रकरणामध्ये ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई, पुणे, सोलापूर पर्यंत कनेक्शन असल्याचं देखील निष्पन्न झालेलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।